जर पंचांना वाटला भीमरचा नो तर त्यासाठी ते रिव्ह्यू घेऊ शकतात आणि रनआउटसाठी पण जर त्यांना वाटला डिसिजन हार्ड आहे तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात याकडे लक्ष द्यायचं आहे 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपायला हवी 3 षटकं जर 15 मिनिटांमध्ये संपली नाहीत पंचांनी लगेच इकडे इशारा द्यायचा आहे 4 लगेच एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल सर्कलच्या मग त्या 4 खेळाडूमध्ये तुम्हाला बाउंड्री लाईनवरती मॅच चालू करायचे हे नियम आहेत आणि जे बक्षीस आपण देणार आहोत लास्ट दिवशी फलंदाज गोलंदाज सिरीज वैयक्तिक पारितोषिके ते विभागून दिली जाणार नाही आहेत ज्याचा आहे त्यालाच दिला जाईल मनोज हॅलो थँक्यू आपण आवाज ऐकलात पडवेला क्रिकेट समालोचक अध्यक्ष आमचे सन्माननीय किरणदादा पाटील तर मी मंचावरती विनंती करतो मयूरदादाला की आपण सचिनदादा आपण श्रीराम नामदेव पाटील एक आमच्या मोरावे गावचे उद्योजक यांचा शुभ सन्मान केला जाईल तर साईरपीत लाईव्ह यांना विनंती करतो की नक्कीच लाईव्ह आपण इकडे करायचा यथोचित शुभ सन्मान एक उद्योजक व्यक्ती आमच्या मोरावे गावचे श्रीराम नामदेव पाटील यांचा मात्र शुभ सन्मान मी आमच्या स्पर्धेचे आयोजक सचिनदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माईची त्यांना उबदार शाल आणि प्रेमाचं आपण पाहिलं तर एक सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान केला जाईल एक उद्योजक व्यक्ती मात्र मोरावे गावचे आमचे श्रीराम नामदेव पाटील तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे नक्कीच एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व तर मी पुढचा स्वागत करतो गणेशदादा आमचे वहालगावचे माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत याचा देखील शुभ सन्मान मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नक्कीच गणेश पाटील सरांचा शुभ सन्मान केला जाईल खरोखरच एक चांगलं व्यक्ती गणेश पाटील यांचा मात्र मिलिंददादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांना प्रेमाची मात्र उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान मंचावरती मात्र मान्यवर येतील आणि मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल तर विनंती करतो पुढचा सन्मान विनायक बामा पाटील यांना विनंती करतो आपला देखील शुभ सन्मान नक्कीच विनायक बाबा पाटील यांचा देखील शुभ सन्मान आमचे प्रदीप ठाकूर भाऊ विंदणीचे ते आलेले आहेत आपलं देखील सहर्ष स्वागत तर मी विनंती करतो मयूरदादा की आपण शुभ सन्मान करायचा आहे विनायक बामा पाटील यांचा देखील या स्पर्धेचे सर्व लाडके आयोजक मयूरदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर प्रेमाची उबदार शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान मंचावरती आपण पाहिलं तर मिहिरा स्पोर्ट क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेमध्ये मात्र ही गावदेवी ट्रॉफी 2023 तर पुढचा सन्मान लहू बामा पाटील यांना विनंती करतो यायचा आपल्याला देखील शुभ सन्मान त्याचनंतर निवृत्ती देवराम म्हात्रे आपला देखील शुभ सन्मान केला जाईल तर मी विनंती करतो मदनदादा म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते लहू बामा पाटील यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे त्याचनंतर मोरावे गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व निवृत्ती देवराम म्हात्रे तर या स्पर्धेचे लाडके आयोजक त्यांचे पिताश्री मदनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र प्रेमाची त्यांना मात्र शाल आणि सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान सामना सुरू करा प्लीज पंचांना विनंती आपण सामना सुरू करा इथे सन्मान होईल पाहुण्यांचा मधून सामना आपण सुरू करा चला प्रत्येक सामने 4 षटकांचे राहतील आपण लगेचच सामने सुरू ठेवा नक्कीच सामना मात्र सुरुवात करायचा आहे पंचांना विनंती करतो तत्पूर्वी निवृत्ती देवराम म्हात्रे यांचा देखील मंचावरती शुभ सन्मान माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान मात्र आपण पाहू शकाल सन्माननीय महेशदादा म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मयूरदादा म्हात्रे आमचे स्पर्धेचे आयोजक यांचे लाडके काका नक्कीच त्यांचा देखील शुभ सन्मान मदनदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नक्कीच महेशदादाचं देखील शुभ सन्मान आणि मी बोलतो मात्र नक्कीच
इथे शुभसन्मान होईल तर रोशन पाटील सर मॅनफॉर्म तारा आपण जायचं आहे मात्र मॅचकडे. धन्यवाद. स्पर्धेला सुरुवात झाली आणि स्पर्धेतला पहिला बॉल येथे मात्र टाकतोय गोलंदाज आकाश मडवी आणि इथे पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. बघा प्रत्येक सामने 4 षटकांच्या आणि पहिल्या बॉलवरती चौकार मारला अक्षय म्हात्रे या फलंदाजाने. सुरुवात झाली आहे ती म्हणजे धावसंख्येला. तर नक्कीच इथे महाराष्ट्र पोलीस मोरावे गावचे आमचे सन्माननीय मेघनाथदादा ठाकूर यांचा देखील शुभ सन्मान आपण पाहू शकाल मदनदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते. सेकंड बॉल वरती कमबॅक करतोय गोलंदाज त्या ठिकाणी आकाश मडवी. दोन्ही अक्षय म्हात्रे आहेत. खरं तर अक्षय वसंत म्हात्रे आणि एका बाजूने अक्षय चंद्रकांत म्हात्रे. वडिलांची नावं वेगवेगळी आहेत परंतु नावं अगदी यांनी आडनावं दोघांची सेम आहेत. अक्षय म्हात्रे अक्षय म्हात्रे. दोघांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे असे हे दोन्ही खेळाडू तरगर संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकमध्ये आकाश मडवी इथे मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दरम्यान फिल्डर आहेत. सिंगल घेतली आहे आणि सिंगलने एंड बदलला. दोन्ही फलंदाजाने स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि संघाचा प्रमुख आक्रमक खेळाडू यावेळेस आपण पाहू शकाल अक्षय म्हात्रे यावेळेस ट्रॅकिंग एंडवरती आलाय. अक्षय म्हात्रे अतिशय चांगली बॉडी लँग्वेज, उंच देहबोलीचा हा खेळाडू. ओल्वे नोडमधील खरं तर अतिशय चांगल्या फलंदाजांमध्ये ज्याची गणना केली आहे असा हा गुणवान खेळाडू स्ट्रॅकिंग एंडवरती आलाय. समोर आकाश मडवी. 4 षटकांचे सामने पहिला सामना त्यामुळे आता विकेटचा रंगरूप तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. लॉफ केला बॉलला, उंच चाललाय, अंतर कमी कापलं आणि पहिल्या बॉलवरती पहिला बॉल फेस करताना अक्षय मात्र चाललाय मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का बसतोय तरगर टीमला. जरी सुरुवातीला चौकार आला तरी आकाश मडवीने केलेलं कमबॅक तुम्ही या षटकामध्ये पाहताय. 4 धावा पहिल्या बॉल होती, त्यानंतर डॉट आला, सिंगल आली, त्यानंतर विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाला. उल्वा नोड आपण पाहताय झपाट्याने विकसित झालेला हा परिसर आणि आज या परिसरातील मोरावे गावामध्ये मोरावे गावाच्या सन्मानाची अभिमानाची मानाची स्पर्धा म्हणजे आई गावदेवी चषक 2023 मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित ही स्पर्धा. मुख्य आयोजक मयूर शेठ म्हात्रे त्यांच्याच माध्यमातून आज आपण या ठिकाणी नाईट स्पर्धेचं इथे आयोजन पाहत आहे. नवीन खेळाडू राकेश मोहिते स्लॉक स्वीप करायचा आहे. हा फटका देखील फसला आणि मागे मात्र जजमेंट चुकलं. झेल सुटला, सोपा झेल होता तो मात्र कॅरी करता आला नाही. फिल्डरला शॉट फाईन निघला आणि जीवनदान मिळालं त्या ठिकाणी राकेश मोहिते या फलंदाजाला. 6 धावा धाव फलकावरती. आशिष कडून ही चूक झाली. अश्वित खारकर हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याच्याकडून मात्र ही चूक पाहायला मिळाली. डे क्रिकेट आणि नाईट क्रिकेटमध्ये हाच खरं तर फरक आहे. तुम्हाला बॉल जज करावा लागतो. नाईट क्रिकेटमध्ये अगदी चेंडूवरती नजर ठेवावी लागते आणि इथे मात्र हा झेल सुटला. पुढे येऊन पुन्हा एकदा फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 1 बाउन्स इनटू द फॅन्स. बॉल चालला सीमा पार. रन्स मधील 4.
शुभ सन्मान केला जाईल आपण पाहू शकाल. मोरावे गावचा एक अष्टपल्लू खेळाडू आणि शांत पद्धतीचा खेळाडू राकेशजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान. उमेशदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते मात्र केला जाईल आणि मी नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये बोलतोय. रोशन पाटील सर आपल्याकडे. धन्यवाद. चंदन मडवी बॉलिंग ट्रॅक वरती आलेत या सेकंड ओव्हरमध्ये. इथे एज लागले आणि इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेट. पहिल्या बॉलवरती धक्का दिलाय. इथून मात्र आणखीनही धक्का बसतोय 10 या धावसंख्येमध्ये बॅटिंग करताना तरघर टीमला. नेक्स्ट मॅच असेल मरुआई विंदने विपक्ष गावदेवी कानपोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग संपल्यानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. दोन बलाढ्य संघांमध्ये तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूने असेल कानपोली, दुसऱ्या बाजूने असेल विंदने. अशी एक मोठी लढत तुम्हाला ब गटातील हा पहिला सामना असेल. सध्या जो सामना सुरू आहे तो ड गटातला आहे. हा पहिला सामना सुरू आहे आणि त्यानंतर ब गटाला आपण सुरुवात करणार आहोत. भरपूर चांगलं नियोजन या स्पर्धेचं. अंतिम रात्रीमध्ये मात्र थोडासा लोड कमी होईल आयोजकांचा सामन्यांचा आणि त्यामुळे मात्र इथे ड गटाला पहिला मान दिला. या स्पर्धेचा उद्घाटन सामना खेळण्याची त्यांना संधी दिली. आपल्या परिसरातील हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये इथे खेळताना आपण पाहत आहे. चंदन मडवीला मात्र विकेट मिळाला. नवीन फलंदाज आला या ठिकाणी चंदन ओवलेकर. चंदन ओवलेकर आणि एका बाजूने चंदन मडवी. खरं तर आपण पाहता या ठिकाणी हे चांगलं बॅटल. मगाशी आपण पाहिले दोन अक्षय म्हात्रे नावाचे खेळाडू. पण इथे चंदन मडवी एका बाजूने बॉलिंग टाकतोय आणि समोर चंदन ओवळेकर हा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. डॉमिनेट केलं आतापर्यंत रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाने. बॅटिंग करताना तरघर टीमला कमबॅक करतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. दबाव वाढलाय धावांचा. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकले की बॅटरवरती प्रेशर येतं. ते प्रेशर तुम्हाला इथे पाहायला मिळालं आणि अशाच प्रेशर सिच्युएशनमध्ये कधी कधी एखादा चुकीचा शॉट सिलेक्शन आला की तिथे मात्र झेलबादचे चान्सेस देखील वाढतात. आणि इथून मात्र अजून एक डॉट बॉल. सलग 3 डॉट बॉल फेकले चंदन मडवी या गोलंदाजाने. कमालीचं कमबॅक. विकेट आतापर्यंत आपण जर पाहिली तर नक्कीच गोलंदाजांना देखील साथ देते. परंतु सुरुवात चांगली केली होती अक्षयने. त्याला थांबवलं. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र हा फटका सजवलाय. सिंगल पूर्ण केले. दुसरा रनचा प्रयत्न झालाय. बघता बघता 2 धाबा या ठिकाणी आल्या. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ आणि इथून मात्र 2 रनने संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा लागल्या धावफलकावरती. त्या म्हणजे 2 गडी बाद 12 धावा. 4 षटकांमध्ये किमान तुम्हाला 40+ रन कशा करता येतील याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण इथे ते फायटिंग टोटल राहू शकेल. हाफ ट्रॅकर शॉटम पूल करायचा आहे. इथे मात्र आणखीन एकदा लिडिंग एज लागली. बॉल गेला तुषार कोळीच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या तरघर टीमला. बघा सूरज पाटीलने हा झेल पकडला. 111 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला आकाश मडवी. त्याचं आपण पहिलं षटक पाहिलं. तर तरघर ग्रामपंचायत आपण पाहिलं तर सरपंच साहेब आमचे उपसरपंच आणि सरपंच साहेब आपण पाहिलं तर सुजितजी मोकळ आणि रुपेशजी मोहिते सर्वांचं मात्र सहर्ष स्वागत. इम्प्रेसिव्ह स्पेल आपण पाहिला. करता या षटकामध्ये चंदन मडवी या खेळाडूचा फक्त 2च धावा खर्च केल्या आणि त्याने गडी बाद केले 2 षटकं संपली. 12 धावा धाव फलकावरती. गडी बाद झाले 3. चला लगेच स्पीडअप करा. आपण फिल्डिंग लावून घ्या. 5-6 मिनिटांमध्ये प्रवीण या ठिकाणी 2 षटकं संपले. प्रणय म्हात्रे यांच्याकडून आम्हाला अगदी अचूक माहिती मिळाली. आमचे ऑफिशियल स्कोरर 6 मिनिटांमध्ये 2 षटकं संपली. आम्ही स्टॉप वॉच देखील प्ले करतो. मध्ये जेव्हा एखादा ब्रेक होईल ड्रिंक ब्रेक्स होईल तेव्हा देखील आम्ही स्टॉप वॉच थांबू आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्ले करू आणि त्या अनुषंगाने 20 मिनिटं ही ग्राह्य धरली जातील एका इनिंगसाठी.
परंतु नेक्स्ट मॅच असेल विंधने आणि कानपोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण इथे इन्व्हाइट करूया. टॉससाठी प्लीज रिपोर्टिंग करा. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये येतात गोलंदाज. यावेळेस आपण पाहू शकाल अश्वित खारकर हा खेळाडू. अश्वित खारकर समोर फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय मात्रे सलामीवीर, ज्याने आतापर्यंत आपल्या संघाला 9 रनचं योगदान दिलं, ज्यामध्ये 2 चौकार 1 सिंगल आपण त्याच्या इनिंगमध्ये पाहिली. तो अश्वित खारकरच्या अगेन्स्ट आता कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. 2 षटकं संपली, आता 12 बॉलमध्ये किमान 20-25 रन कशा करता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. किंबहुना नांदाई 11 तरगर या टीमला अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं मयूर शेठ माद्रे यांच्या माध्यमातून मिहिरा स्पोर्ट्स या नावानं अनेक ग्रामीण संघ आम्ही व्यावसायिक स्पर्धा खेळताना पाहतो आणि त्या संघाचे नेहमी ते पुरस्कृते राहिलेत. आणि आज त्यांच्या माध्यमातून मोरावे नगरीमध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन बघा. धीम्या गतीचा बॉल होता आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डिलिव्हर केला. टप्पापर्यंत बॉल खाली राहिला. हॅलो, तर सन्माननीय भाई राजेंद्र पाटील साहेबांचा मात्र इथे आगमन झालंय. खरोखरच आपण पाहू शकाल मिहिरा स्पोर्ट क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा आणि आई गावदेवी ट्रॉफी 2023 मध्ये मुंबई आपण पाहिलं तर कृषी उत्पन्न संचालक सन्माननीय भाई राजेंद्र पाटील साहेबांचा मात्र या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. गोरगरिबांसाठी झटून धावणारे आमचे राजे सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांचा मात्र सहर्ष स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत वहाळ सदस्य आमचे चेतनजी घरत, तसेच आमचे सीताराम शेठ नाईक साहेब इथे आलेले आहेत, त्यांचा देखील मात्र सहर्ष स्वागत. खरोखरच अतिशय चांगली व्यक्तिमत्व आणि नेहमी मात्र सातत्याने सर्वांचा विचार करणारे भाई राजेंद्र पाटील साहेबांचा मात्र सहर्ष स्वागत. सीताराम शेठ नाईक साहेबांचा देखील सहर्ष स्वागत. चेतनजी घरत साहेबांचा देखील सहर्ष स्वागत. तरुणांच्या गळ्यातलं तावीज आणि खरं तर सर्व गुण संपन्न असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे भाई राजेंद्र पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नवी मुंबई आणि या विभागातील खरं तर एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं असं दमदार नेतृत्व या ठिकाणी राजेंद्र पाटील साहेबांचं आगमन. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत. आजच्या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या पाहुण्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा अश्वित खारकर हा गोलंदाज व्हेरिएशन कट करण्याचा प्रयत्न, इथे बॅकफुटला गेले, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा पॅरलल झेल त्या ठिकाणी सुटला आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला. 1 रन महत्वाची या ठिकाणी मिळेल ती म्हणजे तरगर टीमला. रॉयल स्पोर्ट्स उल्वे तुषार कोळी संघाला लीड करतात एका बाजूने, आपण पाहता अक्षय मात्रे जे तरगर संघाला लीड करतात. दोघांमध्ये हे खरं तर बॅटल तुम्ही या स्पर्धेमध्ये या पहिल्या सामन्यामध्ये पाहताय. आणि इथून मात्र आपण पाहिलं 3रं षटक प्रगतीपथावरती आहे अश्वित खारकरचं. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे, मिसकूट झाला फटका, विकेट किपरच्या हातामध्ये झेल. अजून एक धक्का बसतो या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या तरगर टीमला. हॅलो, तर इथे आपले पाहुणे पाहू शकाल नाव्हेकाडी गावचे वामनजी कडू हे देखील उपस्थित आहेत. आमचे हेमंतजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. तर आपलं सहर्ष स्वागत. तिसरं षटक अश्वित खारकरचं पण मैदानामध्ये पाहता आतापर्यंत 3.5 चेंडूंचा खेळ संपला. धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 16 धावा, गडी बाजारे 4. शफल झाले आणि अक्रॉस द लाईन हा फटका विथ द टर्न आणि इथे फटका मात्र आपण पाहता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला फेकलाय. सीमारेषा पार आलाय षटकार.
षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहता 10वा तरगर संघाच्या धावफलकातील लागल्या, त्यामध्ये 4 गडी बाद 22. आता शेवटचं षटक आहे आणि लगेच आपण या ठिकाणी षटकाला सुरुवात करा. आपण सर्वप्रथम अतिथी सन्मानाकडे वळूया. नुकतंच ज्यांचं आगमन झालं, मी मगाशी म्हटलं तरुणांच्यासाठी एक आदर्श असं हे व्यक्तिमत्व, तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व, उद्योग क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं नेहमी भरीव योगदान राहिलं ते सर्वांचे लाडके आदरणीय राजेंद्रदादा पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी दादांनी सांगितलं खरं तर हा सन्मान या ठिकाणी होईल सर्वात अगोदर आदरणीय सीताराम शेठ नाईक साहेबांचा. मी नाईक साहेबांना विनंती करतो आपण या आमच्या सन्मान स्वीकार करावा. सन्माननीय सीताराम शेठ नाईक साहेब आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचा आदरतेचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूर शेठ मात्रे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सीताराम शेठ नाईक यांचा यथोचित मानसन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा सन्मान राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रगण्य नेतृत्व राहिलं आहे ते सन्माननीय सीताराम शेठ नाईक साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची उबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण ते सन्मानित करत आहोत. आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आई गावदेवी चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. त्यानंतर मी सन्माननीय राजेंद्रदादा पाटील साहेबांना विनंती असेल या आपण सन्माननीय वामन कडू साहेबांचा मी इथे सन्मान घेत आहोत. वामन शेठ कडू नावे काडीचे आमचे प्रतिष्ठित मान्यवर आदरणीय वामन कडू साहेबांचा मी सन्मान घेत आहोत. बघा ज्येष्ठांचा सन्मान राजेंद्र पाटील साहेबांची नेहमी शिकवण राहिली. आपण आपल्या ज्येष्ठांना तिथे सन्मानित करूया. सर्वप्रथम इथे सन्मान होतोय मदन म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते वामन शेठ कडू साहेबांचा हा सन्मान नावे काडीचे आमचे हे सत्कार मूर्ती त्यांचा इथे सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मोरावे ग्रामस्थांच्या वतीनं या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूर शेठ मात्रे यांच्या वतीनं आपलं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. तदनंतर सन्मान केला जाईल सन्माननीय हेमंत शेठ पाटील साहेबांचाही सन्मान होईल. मी साहेबांना विनंती करतो आपण देखील आमच्या सन्मान स्वीकार करा. कारण दादांनी सांगितलं स्पर्धा माझ्या विभागातील आहे आणि माझी स्पर्धा आहे, त्यामुळे सन्मान सर्वप्रथम पाहुण्यांचा करूया. दादांनी आम्हाला सांगितलं खरं ही स्पर्धा माझी स्वतः आमची स्पर्धा आणि स्वतः आम्ही आयोजक आहे, त्यामुळे सन्मान हा इथे पाहुण्यांचा आपण करूया. हेमंत शेठ पाटील साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर सन्मान रुपेशजी मोहिते साहेब माजी सरपंच आदरणीय रुपेशजी मोहिते साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. सन्माननीय माजी सरपंच रुपेश मोहिते साहेबांचा इथे यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. मी दादांना विनंती करतो आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. रुपेशजी मोहिते साहेबांचा हा सन्मान, ज्यांना खरं तर सरपंच बनण्याचा बहुमान मिळाला असे दमदार व्यक्तिमत्व रुपेशजी मोहिते साहेबांचा हा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर सन्मान असेल सन्माननीय सुजितजी मोकळ साहेब यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. आदरणीय सुजितजी मोकळ साहेबांचा सन्मान मदनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान्य माजी सरपंच सुजित शेठ मोकल यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली आणि एका बाजूने मरुआई विंदने, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज. सुधीर पाटील इथे आलेले आहेत, आपण विंदने संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करूया टॉससाठी. त्यानंतर सन्मान असेल या ठिकाणी चेतनजी घरस साहेब, चेतनजी घरस साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. पहिला सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. तदनंतर सन्मान केला जाईल आदरणीय गणेश पाटील साहेबांचा. गणेश पाटील साहेबांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. आणि दादांना आता विनंती आहे आपण या प्लीज आमचा सन्मान स्वीकार करावा. राजेंद्रदादा पाटील साहेबांचा सन्मान अष्टपैलू व्यक्तिमत्व, तरुणांसाठी खरं तर आदर्शवान असं हे व्यक्तिमत्व, प्रेरणादायी व्यक्तिमत्व, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नवी मुंबई त्यांचा हा सन्मान आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत.
दादांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या प्लीज. चला आकाश आणि सुधीर दोन्ही कॅप्टन या. येलो जर्सी परिधान केलेले हे दोन ऑस्ट्रेलियन संघ तुम्हाला आता या मॅचमध्ये पाहायला मिळतील. तर दादांचा हा सन्मान अफाट कर्तृत्व, उत्तुंग असं हे व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू असं खरं तर हे व्यक्तिमत्व प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं दमदार योगदान राहिलं ते आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचा हा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या दादांसाठी. त्यानंतर मी विनंती करतोय उमेश पाटील साहेबांना आपण देखील आमचा सन्मान स्वीकार करावा. सन्माननीय बहाल नगरीचे आमचे अरुण पाटील साहेब यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. सन्माननीय बहाल नगरीचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अरुण पाटील साहेबांचा हा सन्मान इथे होतोय. अरुण पाटील साहेबांचा हा सन्मान आणि त्यानंतर उमेश गरज साहेबांचा आम्ही इथे सन्मान. उमेश पाटील साहेब माफी असावी. सन्माननीय उमेश पाटील साहेब यांचा इथे सन्मान होतोय. दादा आपल्या शुभ असे टॉस करायचा लगेचच. उमेश पाटील यांचा सन्मान मायेचे उपदर शाल आणि त्याचबरोबरीने सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मानचे देऊन त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. टॉस केला जाईल दादांच्या शुभ हस्ते. दोन्ही कॅप्टन यापुढे प्लीज. सुधीर पाटील आणि आकाश पाटील, कानपोली आणि विंदने दोघांनाही शुभेच्छा दादांच्या वतीने. सामना 4 षटकांचा असेल. कॉल करतील काटा कॉल आणि यस इथे छापा आलाय. विंदने संघाने टॉस जिंकलाय. दादा तुमचा आभार. सर्वप्रथम आकाश टॉस जिंकला आपला निर्णय काय राहील? क्षेत्ररक्षण करू. आज उलवे नोडमधील एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळत आहे. काय अपेक्षा राहतील या स्पर्धेमध्ये? ही आपली आमची पहिलीच नाईट टुर्नामेंट आहे आणि मोरावे नाईट टुर्नामेंटमध्ये आमची दरवर्षी एंट्री असते विंदने संघाची आणि आम्ही दरवर्षी सुपर फोरमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आमच्या टीमने 1-2 वेळा इथं प्राईज मारलेलं आहे नाईट टुर्नामेंटमध्ये. सध्याच्या घडीला आपण पाहिला पनवेल तालुक्यामध्ये कानपोली संघाची एक वेगळी दहशत आहे. या संघाबद्दल तुमची संघाच्या अगेन्स्ट काय रणनीती राहील? नाही, कानपोली संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी चांगलीच आहे. आम्ही त्यांच्यासोबत 2-3 वेळा आमची मॅच झाली. त्यांची टीम खूप चांगली आहे. आणि आकाश शेवटचा प्रश्न, या आयोजनाबद्दल थोडक्यात काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि या आयोजनामध्ये आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यामुळे मी आयोजकांचा धन्यवाद मानेन. धन्यवाद आकाश. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सुधीर पाटील वन ऑफ द लिजंड क्रिकेटर, तळोजा MIDC मधला सर्वात वेगवान गोलंदाज. सुधीर पाटील तुमच्या वाटेला बॅटिंग आली. जर तुम्ही टॉस जिंकलाचा निर्णय काय घेतला असता? मी पण क्षेत्ररक्षक घेतले असता. आज खरं तर आपण पाहता उलवेनोडमध्ये नाईट स्पर्धा येत्या कालावधीमध्ये मदनशेठमध्ये सरपंच आपले त्यांच्या माध्यमातून देखील नाईट स्पर्धा डे स्पर्धा कानपोलीमध्ये होतील. परंतु या स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? या स्पर्धेत तर आमचं नाव नव्हतं पण प्रशांत कर्णकरचा एक धन्यवाद करीन की त्यांची काही प्रॉब्लेम आल्यामुळे आम्हाला त्यांनी इथे पाठवलेत म्हणून खेळायला इथे भेटले आणि उलव्यामध्ये आम्ही तर पहिल्यांदाच तिथे नाईट खेळायला आले. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. मान्यवरांचा पण आभार व्यक्त करूया ज्यांनी खरं तर या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली. ते सर्वांचे लाडके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नवी मुंबई आदरणीय राजेंद्रदादा पाटील साहेब, त्यांच्या समवेत सन्माननीय सीताराम शेठ नाईक साहेब, सन्माननीय वामन शेठ कडू, आदरणीय हेमंत शेठ पाटील, सन्माननीय चेतनजी घरत, आदरणीय उमेशजी पाटील, माजी सरपंच रुपेशजी मोहिते, माजी सरपंच सुजितजी मोकल साहेब, या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण आई गावदेवी चषक 2023 या स्पर्धेमध्ये करूया स्वागत. बघा क आणि ड गट आज डी लॉट्स मधला हा सामना आहे. तुषार आणि अक्षय लक्ष असू द्या. आपला 10चा पोल आहे. ज्या संघाच्या धावा जास्त असतील त्याला बाय दिली जाईल. हे आपण लक्षात ठेवा. लक्ष तर क ड गट दोन्ही संघांना सूचना असेल कारण पाहुण्यांचा सन्मान सुरू होता त्यामुळे हा नियम आम्ही सांगायचा राहिलो होतो. महत्वाचा नियम आहे. सन्माननीय संख्येचे मोरे साहेब या आपण व्यासपीठाआधी मोरावे गावचे खरं तर ते जावई आहेत आणि मयूर शेठ म्हात्रे यांचे ते भाऊजे आहेत. तर मोरे साहेबांना विनंती आहे संख्येचे मोरे साहेब या आपला इथे सन्मान केला जाईल. विशेष सन्मान आदरातिथ्य सन्मान आम्ही या ठिकाणी घेणार आहोत मोरे साहेबांचा. आपण जाऊया मॅचकडे. ऐकूया रॉकस्टार प्रवीण गायकरांना. धन्यवाद.
धन्यवाद, थँक्यू रोशन, धन्यवाद किरण पाटील सर, धन्यवाद मनोज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड आगरी कोली कराड्यांची कुलस्वामिनी आई एकविरा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. तुम्हा सर्वांचे अग्रहृदय सम्राट अर्थातच लोकनेते दिवा पाटील साहेबांना देखील त्रिवार अभिवादन. और चलते हैं मैच की तरफ. आई गावदेवी चषक आप देख सकते हैं मीरा स्पोर्ट्स मोराबे आयोजित आई गावदेवी चषक 2023 का ये शानदार पर्व आपके सामने नजर आता हुआ. ये नाइट टूर्नामेंट है और आज उद्घाटन समारोह आपने देखा और पहला ही मुकाबला तरगर विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उल्वे के बीच में यहां पर लो स्कोर का मुकाबला नजर आता हुआ. ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को. पावर प्ले है, फायदा मिलेगा. सीमा पार मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 4 रन. शुरुआत बल्लेबाज के द्वारा आकाश मडवी का एक और शानदार स्ट्रोक. खिलाड़ी है तैनात, बनेंगे दर्शक. उनके सर के ऊपर से गेंद सीमा पार, 4 रन. नेवाली यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपल्याला शुभेच्छा आहेत. त्यांचंही आपण स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. टारगेट है टोटल 28 का, लेकिन ये विस्फोटक शुरुआत देते हुए रॉयल उर्वे स्पोर्ट्स टीम के बल्लेबाज आखिरकार लगातार चौके छक्कों की बारिश कर रहे थे. बैट्समैन आकाश मडवी लौटेंगे मैदान से बाहर. त्यांच्या समवेत शिवदास कोली साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आई गावदेवी चषक 2023 या नाइट रजनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहला ओवर बिल्कुल समाप्त हो चुका है. 15 रन ठोके राकेश मोहिते के आरंभिक पावर प्ले के ओवर में और पहले ओवर में दिखा दिया कि यहाँ पर तरगर टीम हमसे बच के रहना, लेकिन तरगर टीम को भी कमबैक करना होगा. 18 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 13 रनों की जरूरत. ये मेरे ख्याल से डी पोल की टीमें हैं. 10 टीमें होगी, जिसका ज्यादा स्कोर उस टीम को बाय दी जाएगी. और उसके बाद फ्रेश लॉट यानी कि बी पोल की टीमें 8 होगी. उसमें से पहला मुकाबला ओम अथर्व एंटरप्राइजेस 11 गावदेवी कानपोली विपक्ष विंदने के बीच में अगला मुकाबला होगा. टॉस जीता है मेरे ख्याल से विंदने टीम के कप्तान ने और फील्डिंग करने का फैसला लिया है. स्ट्राइक पर बल्लेबाज गीतेश. स्लॉक स्वीप करने का प्रयास, तू मैं रनआउट का ये चांस बन सकता है. वो थोड़ी सी कलेक्टिंग खराब हुई वहां पर. तब तक लेग बाई के तौर पर 1 रन मिलेगा. 1 रनों की मदद से रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 16 रन. काफी बढ़िया यहाँ पर नाइट रजनी का आयोजन आप देख सकते हैं. उल्वे नोड में आने वाले बहुत सारे टूर्नामेंट आपको नजर आएंगे, लेकिन फिलहाल यही गावदेवी चषक की बात करेंगे तो मीरा स्पोर्ट्स क्लब मोराबे द्वारा ये शानदार आयोजन. तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी स्वागत करता हूं. धीरे धीरे जैसे रात बढ़ती जाएगी वैसे वैसे ठंडी भी होगी, साथ ही साथ कश्मकश मुकाबले आज आपको अच्छे देखने को मिलेंगे. एक के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 16 रन. क्लीन बोल्ड, लेग स्टंप मुखार कर दिया, बल्लेबाज होंगे आउट. दूसरा झटका, यहां से कमबैक करना चाहती है तरगर टीम. शानदार वापसी.
जिन्होंने पहली गेंद के ऊपर लेग बाइज के तौर पर रन मिला था, दूसरी गेंद के ऊपर बैट्समैन को बोल्ड किया। चंदन मडवी लौटे 0 के ऊपर। अब नए बल्लेबाज आएंगे तुषार कोहली। सबसे ताकतवर बल्लेबाजी के तौर पर हमेशा इस बल्लेबाज को नवाजा गया है, लेकिन मिडिल ऑर्डर्स में कैसी बल्लेबाजी करना चाहेंगे, क्योंकि बची हुई गेंदें मेरे ख्याल से टोटल 16 और जीतने के लिए चाहिए 12 रनों की जरूरत। कभी कभी होता है किरण पाटिल सर कि लो स्कोर के मुकाबले में अगर आपकी गेंदबाजी दमदार रहती है, आपके फील्डिंग का उच्च कोटि का स्तर रहता है, तो शायद कभी कभी आप रोक भी सकते हो। ये नहीं है कि 28 का टारगेट है, पहले ओवर में 15 है, इसका मतलब तरगर टीम ये मुकाबला छोड़ेगी। हार कर जीतने वालों को ही बाजीगर कहते हैं। कभी भी हार हो सामने जब तब मैदान मत छोड़ना, क्या पता आखिरी वक्त आपके लिए बना रहता है। बॉलर तैयार, वो जड़ में डालने का प्रयास किया था। डीप लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी तैनात है, बाउंड लाइन के नजदीक उठाएंगे, फील्ड करेंगे। एक के साथ बल्लेबाज तुषार ने अपना खाता खोला। टीम का स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ 17 रन। जीतने के लिए 15 गेंदे चाहिए, 11 रनों की जरूरत। लक्ष्य थोड़ा सा छोटा जरूर है, लेकिन उस लक्ष्य को थोड़ा सा बड़ा बनाने का प्रयास गेंदबाज करना चाहेंगे, लेकिन फिलहाल एक अच्छी साझेदारी यहां पर थोड़ी सी बनानी होगी। बैकफुट पर जाकर कट मारना चाहते थे, गले और गेंद का कोई संपर्क नहीं है। देखिए यहां पर किरण सर बात करेंगे तो शुरुआती पावर पे का ओवर है, वहां पर मार जरूर मिलती है रोशन, लेकिन उसके बाद पावर पे समाप्त होने के बाद फील्डिंग खुली हो जाती है। हार मंजूर है, पर खेल तो बड़ा ही खेलूंगा, ये शायद तरगर टीम अब दिखा रही है रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम के सामने। दो ताकतवर टीमें उल्वे नोड के एक दूसरे के सामने लड़ रही है, लेकिन इस बड़े पड़ाव में आगे कौन जाएगी। हल्के हाथों से इस गेंद को स्लैश किया, लॉन्ग ऑन का खिलाड़ी डीप में आए, उठाए, फील्ड करे। सेंसिबल क्रिकेट, इससे कहते हैं सेंसिबल क्रिकेट। रोशन फेसबुक पर अगर किसी लड़की की रिक्वेस्ट आती है ना, तो जैसे सीबीआई की जांच कैसे करते हैं वैसे करते हैं। इसीलिए क्रिकेट में आपको ये 30 यार्ड सर्कल में कैसे रन लेने हैं, डबल कैसे चुराए जाते हैं, गैप कैसे ढूंढी जाती है, ये शायद यूट्यूब के ऊपर अभ्यास करेंगे तो ये आपके लिए बहुत ही बेहतर होगा। ये सेंसिबल क्रिकेट देखने को मिला। डॉट बॉल खेलने के बाद उन्होंने कमबैक किया और ये जबरदस्त डबल चुराते हुए 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। जीतने के लिए मात्र 9 रनों की जरूरत है। क्या पाप पीछे था, बैकफुट पॉइंट में खिलाड़ी है, गुड कैच। बल्लेबाज होंगे आउट, क्या यहां से पलटवार करेगी। आखिरी 12 गेंदें बची है, 9 रनों की जरूरत। क्योंकि उम्मीद मत छोड़ना, कभी उतार तो कभी चढ़ाव आता है। और यहाँ पर देखिए थोड़ा सा उतार जरूर है तरगर 11 टीम के लिए, कब जाने कब चढ़ाव होगा उनका। अगर ये तीसरा ओवर रोशन कम से कम 3 या 4 रन वाला होगा तो शायद ये मैच में कहानी बनी रहेगी। क्रिकेट अनिश्चितता भरा खेल जरूर है, लेकिन अगर मैच में बने रहना है तो आपको एक अच्छा खेल भी दिखाना पड़ेगा। कप्तान अक्षय थोड़ी सी सूझबूझ की बातें बताते हुए, ये ओवर आपका बहुत इंपॉर्टेंट होगा। 9 रन बचाने हैं, लेकिन फिलहाल आपकी इस ओवर में अगर 3 या 4 जाएंगे तो रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम के लिए बहुत बड़ी दिक्कतें होगी। लेकिन सामने भूखा शेर जिसे कहा जाता है, जो रनों के लिए हमेशा तलाश रहता है, और वो बल्लेबाज मैदान के अंदर तुषार कोहली 1 रनों के साथ एक अपना खाता खोला जरूर है, लेकिन यहां पर देखेंगे क्या मैच को जल्दी फिनिश करना चाहेंगे। गेंदबाजी के मार्ग पर स्मित पारगांवकर, अच्छी गेंद है, यहां पर शरीर से थोड़ा सा दूर फेंकने का प्रयास, हल्के हाथों से खेलना चाहते थे, बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की समाप्ति। रोशन, दिन में सूरज के साथ क्रिकेट खेलना एक अलग होता है, और नाइट में ये हेडलाइट जो फोकस होते हैं फ्रंट लाइट के सामने खेलना, ये भी बहुत बड़ी बात होती है। और ये देखिए आज उल्वे नोड की 2 टीमें जरूर लड़ रही है, जो जीतेगा वो जाएगा आखिरी दिन में अपना मुकाबला खेलने के लिए। ओ बल्ला छूटा हाथ से, बैक टू द बॉलर, ये गेंद डायरेक्ट हिट। अगर होता तो ये मामला जरूर नजदीकी बन सकता था। बाल बाल बचे, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम का 20 रन। जीतने के लिए गेंदे हैं टोटल अभी बची हुई 10 और रन चाहिए मेरे ख्याल से 8 रनों की जरूरत। देखिए इस दुनिया में 2 चीजें बहुत जल्दी उठती है, एक है जिम्मेदारी, दूसरी आपकी मजबूरी।
उन जिम्मेदारियों के साथ चलना होगा यहाँ पर दोनों भी टीमों को, और उन्हीं मजबूरियों के साथ भी खेलना भी बहुत जरूरी होगा। अच्छी फाइट दी है। पहले ओवर में अगर 15 ना आते तो शायद गणित कुछ और होता, लेकिन देखेंगे अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज ओम खारकर खेलने के लिए तैयार। फील्डिंग में बदलाव, शॉर्ट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी था, उसे शॉर्ट कवर पॉइंट की तरफ लाने का प्रयास यहां पर गेंदबाज के द्वारा। चलिए ये गेंद शायद ऑफ स्टंप से बाहर होगी। अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया। व्हाइट की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई व्हाइट गेंदें ना फेंके तो आपके लिए बहुत ही बेहतर होगा, क्योंकि थोड़ा सा लो स्कोर है, वहां से आपको ये एक्स्ट्रा रन बचाने हैं, एक्स्ट्रा थ्रो के रन भी बचाने हैं, उसी हिसाब से क्रिकेट खेलना है। चलिए इस बार विकेट कीपर के हाथों में मौका बनेगा। अभी भी मुकाबला बैलेंस है, हिम्मत नहीं छोड़िए रोशन। तरगर 11 टीम के खिलाड़ियों ने एक और विकेट जाएगा, यानी कि चौथा विकेट। ओम खारकर बैक टू द पवेलियन। गेंदबाजी की तो लंका टीम को तो तहस नहस कर दिया, फिर वर्ल्ड कप ने काफी बेहतरीन गेंदबाजी की, इसीलिए कमबैक हो तो मोहम्मद शमी जैसा, क्योंकि कहते हैं जहां है कमी वहां है मोहम्मद शमी। क्या कोई मोहम्मद शमी बनकर आप तरगर 11 टीम को बचा पाएगा? फिलहाल स्मिथ पारगांवकर जबरदस्त वापसी नजर आती हुई। 21 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 9 गेंदे 7 रनों की दूरी। मैच फिलहाल अभी तो बना है जरूर, लेकिन जब तक तुषार है मैदान में तब तक इस मैच का कुछ कहा नहीं जा सकता। एक और तगड़ा बल्लेबाज तेजस कोहली, बॉडी लैंग्वेज तो देखकर लग रहा है कि ये 200% दोनों भाई भाई होंगे। देखिए डेविड हसी, माइक हसी, लेकिन ये कोहली ब्रदर्स क्या मैच में कमबैक करेंगे? ओ इस बार बाहरी किनारा लगा था जरूर, सीधा गेंद विकेट कीपर के पीछे खिलाड़ी थे, उनके हाथों में 1 रन मिलेगा, और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। 8 गेंदों में चाहिए जीतने के लिए 6 रनों की जरूरत। क्रिकेट के इस सफर में ना बादशाह चलता है ना इक्का चलता है, ये खेल है क्रिकेट का। यहाँ सिर्फ क्रिकेट का सिक्का चलता है, जिसका चला वो मैदान में फिर से बाहर उड़ा। वो नकल बॉल डालने का ये प्रयास जरूर किया था, फुल टॉस फायदा नहीं उठा पाए, और ये अंपायर का नो बॉल का करार आता हुआ। वेस्ट हाइट कमर के ऊपर थी, इसकी वजह से अंपायर ने इस गेंद को नो बॉल करार दिया। क्या गलती कर रहे हैं रोशन? यहाँ पर आसानी के साथ आप रन रोकने का प्रयास कर रहे थे, लेकिन एक खराब गेंद ने आपको पूरी तरीके से यहाँ पर इस मुकाबले से शायद दूर भी कर सकती है। 1+1 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 24 रन। जीतने के लिए मात्र अब 8 गेंदें बची है, 4 रनों की जरूरत। रोशन पाटिल हमेशा कहते हैं उगड़ा डोले पहानीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट। फ्री हिट की गेंद होगी अगली, लेकिन फ्री हिट की गेंद के ऊपर क्या ये बड़े खिलाड़ी है जंगली शेर मुंबई इंडियंस के रन पोलार्ड की ताकत इसमें नजर आती है। शॉट अच्छा है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 1 बाउंस ओवर द लाइन, सीमा पार, वी शेप में गैप ढूंढा, मैच को किया फिनिश। अभिनंदन टीम, रॉयल स्पोर्ट्स उल्वे, हेड आणि हार्डलक तरगर 11 टीम। मालक यांच्या वतीनं मयूर शेठ आपल्याला शुभेच्छा आल्या, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। या दरम्यान आपण अतिथी सन्मानाकडे वळतोय। आदरणीय कचर शेठ ठाकूर आणि त्याचबरोबरीने शिवदासजी कोळी साहेबांचा इथे सन्मान केला जाईल। आमचे ऑफिशियल पंच सज्जाद